ए स्क्रॅपी तुला असं करू ए स्क्रॅपी ए स्क्रॅपी ए स्क्रॅपी ए स्क्रॅपी स्क्रॅपी गुड मॉर्निंग फ्रॉम नागाव बीच. आज आहे दुसरा दिवस. आम्ही सकाळी गबरूला घेऊन गेलेलो बीच वरती मॉर्निंग वॉक साठी. फ्लॅशबॅक. सकाळचे 6:30 ऑलमोस्ट 7 झालेत आणि आम्ही जस्ट बीचवर आलो. गर्दी आहे, लोक बघू शकतो तुम्ही. खूप सारी लोक आलेत. ऑलरेडी 7 वाजलेत. आम्ही आमच्या गबरूला तिथे तुम्हाला दिसतंय गबरू आहे. गबरूला घेऊन आलोय. दात पण नाही घासले, डायरेक्ट आहे तसाच आलोय. 5 मिनिटं चालून थकलेला गबरू. पप्पा पण आहेत सोबत. तिथे सूर्य उगवतोय. सूर्य किरण मस्त आहे. वाटलं नव्हतं एवढं सगळी गर्दी असेल सकाळी सकाळी. बऱ्यापैकी 200-300 माणसं तर नक्कीच असतील इथे. सूर्य बऱ्यापैकी वर आलाय. माणसांची गर्दी पण वाढत चालली आहे. थोड्या वेळातच स्पोर्ट्स सुरू होतील. वॉटर स्पोर्ट्स, ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स सुरू होतील. एक खूपच छान नोबल काम करताना ही दिसतील ही मुलं जी आहेत ती कोणत्या तरी संस्थेशी संलग्न आहेत. आणि तिकडे मूर्ख लोकांनी केलेला कचरा बघा. लोक इथे येऊन कचरा करतात. हे खूप दीज आर द नाईस सोल्स. ते सगळा कचरा उचलत आहेत. प्लीज गाईज, तुम्ही जेव्हा कोणत्या अशा प्रेक्षणीय स्थळावर येता किंवा अशा कोणत्या हेरिटेजेस व्हिजिट करता तेव्हा असा कचरा करू नये. वाईट आहे हे खूप. लाज वाटली पाहिजे स्वतःलाच की जेव्हा आपण थुकतो जरी किंवा थोडासा जरी लिटर करतो, प्लीज करू नका कधी. आणि जर दुसरा कोणी करत असेल तर प्लीज रिफ्रेन हिम फ्रॉम डुईंग दॅट. मॉर्निंग टी. हा गबरू काय मला त्रास द्यायचं सोडत नाही आहे. फ्लॅशबॅक. आता मी, माझी बहीण चिऊ आणि आमचे ड्रायव्हर दादा जे मांजरेकर आहेत त्यांच्यासोबत आता नाश्ता करायला जातो आहे. आम्ही एकसाथ सगळेजण जात नाही कारण आमचा गबरू आहे. त्या गबरूचा इश्यू होतो. त्याला ठेवायचं कुठे नाश्ता करताना. मग आम्ही काय करतो, आता मी, चिऊ आणि ड्रायव्हर काका ते जाऊ. आम्ही परत येऊ गबरूसाठी. नंतर मग पप्पा, मम्मी आणि दीपाली ते जातील नाश्त्यासाठी. 12 seconds later. तर चेंज इन प्लॅन्स. आधी मी, चिऊ आणि ड्रायव्हर जाणार होते, पण आता मम्मी गबरू सोबत राहते आणि आम्ही बाकीचे सगळे चाललो आहे नाश्त्याला. कारण गबरू येणार नाही. आणि बघा आवाज, गबरूचा आवाज. गबरू त्रास जायला ऑलरेडी सुरुवात झाली आहे. गबरूची सुरुवात झाली आहे ऑलरेडी. बाईक इथेच पार्क आहे. सगळेजण आता आलो आहोत. गर्दी दिसत तर नाही एवढी. पप्पा आपण ओळखीवर घेऊन जाऊ शकतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणजे ओळख आहे म्हणजे काय, मी कोकणातली म्हटल्यावर माझी ओळख नसणार. आम्ही आज नाश्त्यासाठी आलो आहोत. महेश लंच होम म्हणून एक आहे त्या जागेवरती. काल ॲक्च्युली जेव्हा मी आलेलो आहे पाण्याच्या बॉटल्स घेण्यासाठी तेव्हा इथे गर्दी बघितलेली डिनरसाठी. आत्ता पण ब्रेकफास्टमध्ये लोकांची बऱ्यापैकी गर्दी आहे, तर म्हटलं की वाय नॉट ट्राय दिस. थोडंसं चालत आलो आम्ही.
100 मीटर वगैरे असेल आमच्या कॉटेजपासून जवळच आहे. चालत आलो आहे. आता ऑर्डर केले 4 भुर्जी पाव, 1 ऑमलेट पाव आणि 1 मिसळ नाही 1 पोहे, मिसळ कॅन्सल. तर जेव्हा येईल फूड तेव्हा बघू कसं आहे. आणि एक अजून टिप द्यायची वाटतं मला, तुम्ही जेव्हा कोणत्या अशा टुरिझम स्पॉटला आता तेव्हा ऑब्झर्व करा 1-2दा की किती लोक आहेत तिकडे, गर्दी आहे का. आणि ती गर्दी हेच एक पब्लिसिटी किंवा मार्केटिंग असा पोर्शन आहे. तर तुम्ही नक्की ऑब्झर्व करा आणि नक्की हा फंडा ट्राय करा. जेव्हा आपण पर्यटन स्थळावर जातो त्यावेळेला फक्त अशी काही ठिकाणं असतात जी फार प्रचलित असतात आणि आपणही बाहेरच्यांचे रेकमेंडेशन्स घेऊन जातो. अरे इथे जातोय, काय खाऊ, कुठे खाऊ. बरोबरच आहे ते, पण आपण कदाचित एका दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. काही असतात अगदीच गरीब जे याच्यावरच त्यांचं पोट जपून चालतात. तर मला असं वाटतं अगदी काही गरजेचं नाही आहे की फार आपण गेलंच पाहिजे अशाच ठिकाणी. आपण एखाद्या साधारण ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो. फॉलो करा नक्कीच, पण सोबतच म्हणजे गोव्यासारख्या ठिकाणी गेला तर तिकडे खूप सारे शॅक्स असतात, खूप सारे ब्रेकफास्ट पॉईंट्स असतात. तेव्हा तिकडे तुम्ही हा फंडा यूज करू शकता असं माझं म्हणणं आहे. जेव्हा तुम्ही ऑन द रोड असता किंवा फिरत असता ढाब्यावर वगैरे, तुम्ही नक्की ढाबा व्हिजिट करा. आणि ऑब्वियसली लोकल फूड इज अ ग्रेट फूड. तर पप्पा मला काय वाटतं, गर्दीच्या ठिकाणी जायला पाहिजे की कसं आहे, गर्दीमध्ये जाण्यापेक्षा ज्या ठिकाणी आपण स्वतः खाल्लेलं आहे, म्हणजे आपल्याला माहिती की वेगळी चव चांगली आहे, तिथं गर्दी असो किंवा नसो तिथे जायला हवं. ठिकाणी आलो आणि आपल्याला माहीत नाही चव कशी, आपण दुसऱ्यांचं मत घेऊया ना, आजूबाजूच्या लोकांचं मत घेऊया आणि नंतर आपल्याला कळणार काहीतरी 4 माणसांची मतं सेम आली तेच चांगलं असतं किंवा तेच वाईट असतं असं असतं. बरोबर आहे, ते पण बरोबर. तर ओव्हरऑल गॅम्बल आहे, कसाही खेळा. पोहे ऑर्डर केलेले, जस्ट पोहे आलेत. खूप डिमांड आहे ऑर्डरची. प्लीज टेस्ट कसा वाटतो सांग. फोटो बघितला मोदकचे, म्हटलं मोदक खावेसे वाटतात आणि कळलं की मोदक इथे आहेत. आता मी खरंच खाऊन बघते. एक नंबर. पप्पा घ्या त्यांना जातं. भुकेने एवढे व्याकुळ होतो की बुर्जी कधी आल्या नेहमीच कधी फडसा पडला समजलं पण नाही. बुर्जी पाव आलाय, खूप भयंकर लागले. 1 hour later. बघून चालायला लागेल. गर्दी बघून कोणाला वाटतंय की टुरिझम आत्ताच सुरू झालं आहे? अजिबात. पार्किंग शोधायची वेळ आहे ती याच्यावरूनच कळतं की किती सारे जण आले तिथे. तर आम्ही मुरुड जंजिराच्या पार्किंग स्पॉटवर पोहोचलो. इथे बाईक आणि कार दोन्ही पार्क करू शकता. 80 आणि 20 रुपीज असे रिस्पेक्टिव्हली चार्जेस आहेत. तुम्ही या पार्किंगच्या तोंडावरून समोर जाता बुकिंगसाठी. तर हे बघा, बुकिंग ऑफिस 80 रुपीज असा चार्ज आहे फेरीचा, येऊन आणि जाऊन. तर आम्ही 4 होतो, तर 80 × 4 320 रुपीज मला पडले. तर इथून हा असा जंजिरा किल्ला दिसतो. तिकीट काढल्यानंतर तुम्ही खाली उतरता. इथून बघा, इथे समोर तुम्हाला इकडून पिकअप केलं जातं फेरीने. आता ही फेरी नाही आहे, हे आहे शिडाची होडी.
से नीचे उतर जाओ। अरे अभी कहाँ से उतरेगा? पानी में उतर जाओगे, उडी मारोगे? बोलते हैं आमच्या गावात मी आले, गावचं नाव राजपुरी आहे. आता तुम्ही किल्ल्यात चालले, किल्ला लहान किल्ला नाही आहे, बुरुज जंजिरा 22 एकरची एरिया आहे. आतमध्ये 12-13 पॉईंट आहे बघण्यासाठी. समजलं? आपला बोट इथं टाईम असते ते पाऊण तास. बोट तिथे गेल्यानंतर पाऊण तासमध्ये फिरून यायचा आणि राजपुरी बोटी बसून परत जायचं. राजपुरी आपल्या बोटीचं नाव आहे लक्ष्मी, पण जे इकडे जे गावात मी आले राजपुरी. जर आवाज जर राजपुरी वाले चला ते बोटी बसून यायचा. समजले? पाहून तर आपला टाईम असा उतरल्यानंतर टाईम बघायचा आणि फिरून यायचं. आतमध्ये तो आताच मी गेले ते लहान किल्ला नाही, 22 एकर आहे, 950 वर्षाचा पुरा किल्ला पुरीचा आहे. 950 वर्ष शिवाजी राजांचे 500 वर्ष अगोदरचा हा किल्ला. पण हा किल्ला कोणी बांधला? हे 22 एकर किल्ला कोणी बांधला? त्याच्यावर कोणी आक्रमण केलं? हा किल्ला अजिंक्य किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी सर्व किल्ले सरकेले, हा किल्ला का नाही जिंकला हे तुम्हाला याची माहिती आहे? किल्ल्याबद्दल तुम्हाला माहिती आहे? किले के बारे में कुछ मालूमात है? नहीं. अभी मैं 35 साल से यहाँ गाइड करता हूँ. मेरे वंशज से किले के गेट कीपर थे. किला गेट लगाते थे, दरगाह में दिया लगाते थे. आपको मालूमात दे रहा हूँ, सब लोग सुनो. एक किला बनाने से पहले यहाँ पर क्या था? एक आइलैंड था. अभी आइलैंड बोले तो क्या? बेट, टापू, खड़क. खड़क बोले तो एक टापू था, खड़क था. खड़क पर पहले कोली लोग बसते थे. अभी कोली बोले तो कौन? मच्छी मारू, फिशरमैन. यहाँ का मेन मुखिया कौन था? राजा राम कोली. लेकिन सिद्धि, अभी सिद्धि बोले तो कौन? हिंदुस्तान में सिद्धि जो नाम के 2 आदमी थे. सिद्धि नाम के 2 थे जो मुगल के ज़माने में सिद्धि थे, वो और ये सिद्धि थे अफ्रीकन थे. ये लोग आए अफ्रीका से आए. अफ्रीका से आने के बाद ये राजा राम कोली से दोस्ती किया, जो को अपने अंडर में लिया. किले का काम 1118 में बनाने के लिए शुरू किया. 1140 में किला बन के तैयार हो गया. पूरा किला बनाने में 22 साल लगे. 22 एकड़ का एरिया है. 22 बुरुज है. बुरुज किसको बोलते हैं? ये जो राउंड क्या है इसको बुरुज बोलते हैं. बुरुज बोले तो टहलने की जगह, टहलने पहानी करने की जगह. एक बुरुज के नीचे 3 फ्लोर बनाया. ऊपर तोप चलाने का, नीचे से वॉच करने का, उसके नीचे स्टोर रूम है. ये किले को ये लोगों ने 3 फ्लोर में बनाया. ये किले को 950 साल हो गए. ये सिद्धि लोग की 9 पीढ़ी चले गई. ये किला शिवाजी महाराज से भी 550 साल पहले किला है. शिवाजी महाराज ने सब किले जीते. शिवाजी महाराज ने किले पे आक्रमण नहीं किया. शिवाजी राजा ने ऐसा ही सेम टू सेम किला बांधा. मालवन में अभी 40 एकड़ का किला है. इस किले का नाम है सिंधुदुर्ग. इसमें अभी भी लोग बसते हैं. ये उनको पूरा करने के लिए उनके प्रमुख कान्होजी अंग्रेज, चिमाजी अप्पा, बाजीराव पेशवे, सब लोगों ने किले को जीतने के लिए ट्राई किया. ये किले पे जासूस थे, लेकिन ये किले को जीतने का, ये किले को जीतने के लिए जो शिवाजी राजा का लड़का था उनका सन था संभाजी राजा. ये जंजीरा किले से 7 किलोमीटर दूरी पर एक किला है जो आपने मुरुड बीच से किला दिखाऊंगा, जिस किले का नाम पहले पद्मदुर्ग है. जो मुरुड बीच से वो किला 5 किलोमीटर है और ये जंजीरा किले से 7 किलोमीटर है. संभाजी राजा ने वो किले को अपने अंडर में लिया. वो किले को बनाया. किले का नाम रखा कासा किला. पहला नाम था पद्मदुर्ग, बाद में उसका नाम रखा कासा किला. वो किले से किले पे संभाजी राजा ने तोप चला. उनके इतना बड़ा तोप नहीं था किले को तोड़ सके. फिर संभाजी राजा ने सामने गाँव है राजपुरी गाँव, जो आप लोग आए, वो गाँव से किले पे आक्रमण के हल्ला किया. वहाँ से भी किला जीते में नहीं आया. संभाजी राजा ने एक आइडिया किया. आप लोगों ने रामायण के अंदर देखा होगा सीतुबन, वही आइडिया. संभाजी राजा ने पत्थर डाल के आधा किलोमीटर खाड़ी बन के आते. वो सामने पत्थर नजर आता है, पानी में जो पत्थर नजर आता है ना. संभाजी राजा ने आधा किलोमीटर खाड़ी बन किया था, लेकिन मुगल था औरंगजेब. औरंगजेब को पता चला. औरंगजेब ने क्या किया? संभाजी राजा को पकड़ने के लिए एक प्लान बनाया. क्या प्लान बनाया उन्होंने? क्या किया? रगड़ पे अटैक किया. प्लान था, प्लान पास हो गया. संभाजी राजा को पता चला. संभाजी राजा जब मुंह छोड़ के चले गए, उनको आधे रास्ते में कैद किया गया संगमेश्वर में. एक किला जीतने में आया नहीं. 1947 तक इलाज किला सिद्दी अहमद खान के अंडर में था. हिंदुस्तान जब स्वतंत्र हो गया, सिद्दी अहमद खान किला छोड़ के इंदौर चला गया, MP. उसका बेटा अभी जिंदा है, जिसका नाम है सिद्दी महमूद. आपने देखा होगा मुरुड में एंट्री करने से 1 किलोमीटर पहले राइट के अंदर एक नौ पहन था, पुराना हवेली, उसी के अंडर में है. अभी ये किला सेंट्रल गवर्नमेंट के अंडर में है. समझा? ये किले के एरिया 22 एकड़ 50 फीट आइलैंड पे 90 फीट किला बांधा है. अभी इतना बड़ा किला पानी में बनाया, तो इसमें कौन सा मटेरियल इस्तेमाल किया? पहले अंबोजा सीमेंट नहीं था, LT सीमेंट नहीं था. ये लोगों ने जो मटेरियल इस्तेमाल किया, समंदर में जो सीप आती है, सिंपली आती है, इसका चूना, गन्ने से बनता हुआ गुड़, शीशा बोले तो लेड, और समंदर की रेत, वालू, ये मटेरियल इस्तेमाल किया. हे बघा, हेच ते सांधन 2 दगडांना जोडायला जे शिंपल्यांच्या पेस्टपासून बनलेलं आहे, त्यांचेच हे काही अवशेष. वा, हे बघा, हेच
ग्रेट, गॉर्जस। मटेरियल अभी इतना अच्छा है, जैसे पानी की वजह से मटेरियल पिघल के जम जाता है, लेकिन पिघलता नहीं, जम जाता है। ये किले का मेन महत्व है। किले का गेट पता नहीं चलता है जब तक बोट किले के सामने नहीं जाएगा, पता नहीं चलता है। और वोटी के टाइम किले के चारों तरफ पानी सूख जाता है। ये किले में आप लोग चल के आने, जैसे अलीबाग में किला है, कुलाबाग किला, कानू जंगरे का, वहाँ तुम लोग चल के जा सकते हैं। किले में आप लोग चल के आ नहीं सकते, बीच में 50-60 फीट डीप रहता है। यहाँ पानी सूख जाता है, उधर पानी सूख जाता है, लेकिन चल के आ नहीं सकते। किले किला लास्ट तक है। किले के अंदर सिद्दी की हुकूमत 1947 था, 1947 से इसमें हुकूमत थी, लेकिन ये किले के अंदर 1972 तक किले में लोग रहते थे। 550 घर, 4000 लोग थे, 550 घर थे, और मंदिर थे, मस्जिद थे, स्कूल थे, दुकान थे। 72 तक जब लोगों के बाद सिद्दी की राजपाट खलास हो गया, सिद्दी चला गया, लोगों को तकलीफ हो गई, लोगों ने अपने घर के खिड़कियाँ दरवाजे निकाले और राजपुरी गाँव में बस गए। इनको गवर्नमेंट ने खाली नहीं किया, इन्होंने अपने खिड़कियाँ दरवाजे निकाले और सामने जगह पकड़ के बस गए। अभी किला सेंटर गवर्नमेंट कैंटन है। अभी वहाँ जाने के साथ एंट्री करेंगे गेट के अंदर, तो पहले आपको मिलेगा दरगाह, पंजतन 5 पीर की दरगाह है। वहाँ से किले की हुकूमत शुरू होती है। वो किले के नाम, उसके नाम से किले का नाम रखा पंजतन 5 पीर हफ्साने जलजीरा। पंजतन 5 पीर दरगाह का नाम है। हफ्साने हफ्सी लोग थे सिद्दी, और जलजीरा, जल बोले तो मराठी में पानी को कहते। लोगों ने रिपीट करते करते जलजीरा से जंजीरा कर दिया। ये किले के अंदर, वहाँ से एंट्री करेंगे आप, राइट से जाएंगे, ऊपर जाएंगे, आपको सबसे बड़ा तोप मिलेगा, कलाल बंगड़ी, गाय मुखिया और कासम तोप। हिंदुस्तान में 3 मेन तोप है कैनन से। आपको पता है 3 मेन कैनन। नंबर 1 मुल्क मैदान जो बीजापुर के अंदर है, मिंडा तोप दौलताबाद में है। नंबर 3 तो कलाल बंगड़ी 22,000 किलो का तोप जो गेट के ऊपर रखा हुआ है, आप जाके नजर आए। वो तोप लोखंड का नहीं है, पंचधातु का है। वो तो धूप में ज्यादा गर्म नहीं होता है। अभी हम लोग अंदर जाते हैं, 12-13 पॉइंट बताते, 8 पॉइंट पे शेर व शायरी सुनाते हैं। तो आप लोग शायरी सुनो। देखो भाई, ये रोशनी ये सूरज से होती है, रोशनी सूरज से होती है, जलना जमी को पड़ता है। अरे आंखें मोहब्बत करती है, तड़पना दिल को पड़ता है। अरे आंखें तो हमेशा मिलती है, आंखें तो हमेशा मिलती है, दिल नहीं मिलता। ये मुझे सर पटकती है, लेकिन किनारा नहीं मिलता। उसने मेरे नाम की मेहंदी हाथों में ला रखी थी। अरे हमने भी डोली फूलों से सजा रखी थी, लेकिन हमको मालूम था कि वो बेवफा निकलेगी, इसलिए हमने की सहेली को पटा रखी थी। तर हा मुरुड जंजिरा दुर्ग, वा, पहिल्यांदा मी माझ्या लाईफमध्ये एक किल्ला पाण्यातला, ज्याला दुर्ग म्हणतो आपण, पाहिला आहे. मजा आली ॲक्च्युली ना, ॲक्च्युली फुल फनवे मध्ये. तर आम्ही आलो आहे किल्ल्यावर. 25 रुपीज पर पर्सन तुम्हाला द्यावा लागतो चार्ज, आणि त्याचं तुम्हाला बिलसुद्धा मिळतं. चमत्कारच बनायला पाहिजे. सभोवताली समुद्र असतानाही गोड्या पाण्याची विहीर. आणि वरती वरती खायला नाही आणलं काय, ते खायसाठी रे आले. भुकेले असतील. पण काय तलाव आहे, समुद्राचंच पाणी.
निघाला परतीच्या प्रवासाला त्याच बोटीतून लक्ष्मी, भव्य अशा दुर्गाला बाय करून. The next morning. गुड मॉर्निंग. आज आहे तिसरा दिवस अलिबाग नागाव बीचला. आज आमचा निघायचा प्लॅन आहे. आज आम्ही निघू, सगळी तयारी झालेली आहे. आम्ही वेट करतोय नाश्त्यासाठी. नाश्ता आला की थोडा आराम करून मग डायरेक्ट निघायचाच प्लॅन आहे. आणि इथे सध्या काय एक सिच्युएशन झाली आहे. काय झालं आहे, जे आमचे होस्ट आहेत ऋतिक आणि रोशन, तर ते त्यांची फॅमिली गेली आहे नांदगाव म्हणून या साईडला कुठेतरी, त्यांच्या फॅमिली वेडिंगसाठी कुठेतरी. त्यांचं फॅमिली वेडिंग आहे. तर आता होस्ट करायला कोण नाही, पण त्या साईडला ही आमची रूम होती. त्या साईडला मला वाटतं त्यांचेच रिलेटिव्ह असतील. ते रिलेटिव्ह आम्हाला हेल्प करत आहेत म्हणजे नाश्ता होस्टिंगसाठी म्हणजे. तर प्रॉब्लेम काय झालं, सिच्युएशन काय झाली की आता आमचं जर पाण्याची लाईन आहे तर ती मोटर असते, ती पंप करते वॉटर, ती मोटरच बिघडले. त्यामुळे आमच्याकडे पाणी नाही आहे. तर म्हणजे चिव, मम्मी आणि दीपाली त्यांनी इकडे एक बावडी टाईप आहे, बावडीच आहे ना, इथे एक बावडी आहे. त्या बावडीतून पाणी आणतायत. ते प्यायचं पाणी तर आम्ही विकतच घेतलं आहे, पण एक तुम्हाला दाखवतो ते बावडीतलं पाणी. इकडे ना 2 विठू आहेत, हे बघा. मला कधीच आवडलं नाही अशी कैद केलेले पक्षी. त्यांचं जग काय, हे किती असेल 1.5 बाय 1.5 काय 1.5 बाय 2चा जो केज आहे ते त्यांचं लाईफ कधी आवडणार नाही मला. रादर कधी आपण झूला जातो, लहानपणी जायचो, मजा यायची. जसं जसं तुम्ही मोठे होत जाता तेव्हा तुम्हाला समजतं की झू ॲक्च्युली एक टॉर्चर हाऊस आहे. स्वतःची चॉईस आहे, तुम्ही जा किंवा नका जाऊ. पण माझं पर्सनल ओपिनियन आहे. बघूया, पाणी आणलेलं आहे. ओके ओके ओके, गावठी तरी का बघूया चिवला जमत आहे की नाही. त्यासाठी त्यात थोडंसं पाणी. ओके, हां पाणी जरासं, हां थोडा वेट येऊ दे त्याला, ते डुबलं पाहिजे पूर्ण. हां गुड. मी पाणी भरलं. तर बऱ्याच गावामध्ये मोठीच्या विहीर असतात. मोठीची विहीर म्हणजे मोटरची नाही, पण असा इकडे असा एक चक्र असतं इकडे, त्याला असं नाही काय ते लिव्हर्स असतात, ते तुम्ही असे 1 बाय 1 तुम्ही पुल करता आणि त्याच्यामध्ये ते वाइंड अप होत जातात एक रशी, आणि त्या रशीला कनेक्टेड असतो तुमचा म्हणजे जे काय येते त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी गॅदर करायचं आहे. तर असा एक्सपिरियन्स. तर हे इकडे आहेत ते होस्ट राहतात. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो त्या हॉटेलचं ॲज सच काही नाव नाही आहे. त्यांनी सेटअप हा जस्ट नवीनच लावला आहे, त्यामुळे त्यांच्या कॉटेजचं काही असं नाव नाही आहे, पण छान होती सर्विस. तर हा त्यांचा बॅकयार्ड आहे. त्या बॅकयार्डमध्ये इकडे बावडी जे म्हणतो आपण, इकडे गबरू काय चाललं आहे त्याचं. तर असा हा छोटासा बॅकयार्ड, आणि इकडे डायनिंग रूम बोलू शकता, ओपन डायनिंग रूम. तर असा होता आमचा अलिबागचा एक्सपिरियन्स. नाश्ता येईलच आता थोड्या वेळात. नाश्ता झाला की आम्ही नाश्ता खाऊन फ्रेश होऊन निघू. डायरेक्ट भेटू आता मुंबईला. हा आहे आमचा नाश्ता जो आत्ता तुम्हाला सांगत होतो, आत्ताच रिसीव केलेला आहे. एक 4 पोहे आणि उपमा. 3 hours later. तर आपण इथे आलो आहोत आता पनवेलला. पनवेलच्या पेट्रोल पंपच्या इथे नॉनस्टॉप राईड केली, नॉनस्टॉप फ्रॉम नागाव टू पनवेल. दमलो आहे, भयंकर दमलो आहे. इकडे अशी बाईक लावली, जस्ट पेट्रोल फिलअप केलं. आता मम्मी पप्पा पण खूप दूर आहेत,
थोड्या वेळाने 10-15 मिनिटांनी निघू आता डायरेक्ट घरी स्टॉप. 1 hour later. तर फायनली आपण पोहोचलो आहे. जस्ट 10-15 मिनिटं झाली मी इकडे आलो. आता जस्ट बाईक लावली आहे. मम्मी पप्पा आहे दुर्गानगरला. तर ते दुर्गानगर थोडा वेळ तिथे दिसते. आमचं सामान थोडं तिकडे आहे. तर जाम थकलो आहे. पनवेलला आम्ही फक्त थांबलेलो. पनवेलनंतर डायरेक्ट आता इकडे घरी आलो. आपण इथे आता व्लॉग एडिट करतो आहे. नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल तर बाकीचे पण व्हिडिओज आहेत तुम्ही चेक करा. थँक्यू. सर जी आपका नाम क्या है कैमरे वाले? आपका नाम अपना क्या है? अपना सबका चेतन. चेतन भाई बोलते हैं तुम शर्माती बहुत हो, मेरे दिल को लुभाती बहुत हो. सोचता था डिनर पे लेके जाओ, सुना है कि तुम खाती बहुत हो. पण मी खातच नाही.